नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण द फॉल ऑफ ट्रॉय या पार्ट 1 चं ग्रामर सेक्शन पाहणार आहोत. तर त्यातलं पहिलं उदाहरण पहा. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. या वाक्याचा आपल्याला यूज नॉट ओनली बट ऑल्सो करायचंय. तर ह्या वाक्यामध्ये जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर बोथ अँड म्हणजे बोथ ऐवजी आम्हाला नॉट ओनली वापरायचंय, अँड ऐवजी आपल्याला बट ऑल्सो वापरायचंय. पण थोडंसं लक्ष दिलं बारकाईनं तर बोथ नंतर बघा फॉर कॉमर्स आणि अँड नंतर फक्त ॲग्रिकल्चर हा शब्द आलेला आहे. म्हणजे बोथ अँड किंवा अँड न जोडत असताना नामाआधी येणाऱ्या शब्दांना कॉमन घेतलेलं असतं. पण नॉट ओनली बट ऑल्सोच्या वेळेस हेच फॉर कंजंक्शन आपल्याला दोन वेळेस वापरावं लागेल. याचं उत्तर पहा. इट वॉज वेल सिच्युएटेड नॉट ओनली फॉर कॉमर्स. मी मुद्दाम करून फॉरला कलरमध्ये घेतलंय बघायला. नॉट ओनली फॉर कॉमर्स बट ऑल्सो नंतर पुन्हा एकदा मी फॉर वापरले बघा. बट ऑल्सो फॉर ॲग्रिकल्चर. दुसरं उदाहरण पहा. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. यामध्ये अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड नेम इट. त्याला अंडरलाईन करा आणि त्याला क्लॉजला नाव द्या. तर यामध्ये बघा बरं, विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. मग विचच्या आधी एक शब्द आला बघा, ओव्हर विच म्हणजे त्या समुद्रावर. मग याच्यामध्ये ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय हा याच्यातला सबऑर्डिनेट क्लॉज होईल. आणि हा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज या नावाने ओळखला जाईल, कारण ओव्हर विच आधी सी हे नाऊन आहे. आणि नाऊन ओळखायची एक टेक्निक आहे बघा बरं. नामाच्या आधी अ किंवा ॲन किंवा द हे आर्टिकल येतं, त्यावरून तुम्ही नाम ओळखा. म्हणजे नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द ॲडजेक्टिव्ह असतो, विशेषण असतो, म्हणजेच हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. तिसरं उदाहरण पहा. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंटेन इडा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. याच्यामध्ये पण अंडरलाईन करायचंय क्लॉजला आणि त्याला नाव द्यायचंय. यामध्ये पण बघा फ्रॉम विच आणि त्या फ्रॉम विचच्या आधी याच्यामध्ये माउंट इडा हे नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे, त्याला काय आर्टिकल आलेलं नाहीये याच्यामध्ये. पुन्हा एकदा बघा, फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज याच्यातलं. चौथं उदाहरण बघा. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. ऍड अ क्वेश्चन टॅग. आता याच्यातलं नेमकी वर्ब कोणतं आहे त्याच्यामध्ये बघा बरं. वर हे वर्ब आहे, ज्याला काही जण वेअर असं वाचतात. ते वर हे वर्ब आहे आणि वर्ब असल्या कारणानं पुन्हा बघा या सेंटेन्स मध्ये कुठेही नॉट नाहीये, म्हणजे हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि याचा टॅग निगेटिव्ह होईल. व्हॅलीज यातलं सब्जेक्ट आहे आणि ते प्लुरल आहे, त्याच्यामुळे त्यासाठी आपण दे हे प्रोनाउन वापरू. त्याचा आन्सर बघा. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल वरंट दे हे त्याचं क्वेश्चन टॅग झालेलं आहे. 5 नंबरचं उदाहरण बघा. राऊंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. पुन्हा याच्यामध्ये अंडरलाईन करायचं आहे सबऑर्डिनेट क्लॉजला आणि त्याला नाव द्यायचंय. पुन्हा याच्यामध्ये बघा सो दॅटने हे वाक्य चालू झाले बघा. सो दॅट हे ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ पर्पज तयार करतंय. त्याचं उत्तर पहा. सो दॅट मी याला मुद्दाम करून हिरव्या रंगात दाखवलंय कंजंक्शन. सो दॅट जेव्हा जवळ येत असतं तेव्हा ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ पर्पज होत असतं, आणि सो दॅट जेव्हा वेगवेगळे होतील तेव्हा ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट होत असतं बघा. सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी, ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ पर्पज. द वॉल वॉज सो ब्रॉड that people could stand and sit and walk on it. याचं यूज टू त्याच त्याला आपण मेक इट सिम्पल म्हणतो. म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं आपल्याला सिम्पल करायचं आहे. म्हणजे सो आणि दॅट हे वेगवेगळे शब्द आहे, म्हणजे हे ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट होतं. याचं आपल्याला टू वापरायचंय बघा बरं. द वॉल वॉज सोच्या ऐवजी आपण TOO वापरू. ब्रॉड. दॅट पीपल कुड साठी फॉर पीपल कुड स्टँड म्हणजे हे होकारार्थी असल्यामुळे याला आपल्याला नकारार्थी घ्यावं लागेल. नॉट टू स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट याचं यूज बी एबल टू करायचंय. होकारार्थी वाक्य असल्यानं बी एबल टू. कुड हे पास्ट ॲबिलिटी दाखवतंय, त्याच्यामुळं आपल्याला बी चं भूतकाळी रूप वॉज किंवा वर यापैकी वापरावं लागेल. आणि पीपल हे प्लुरल नाऊन असल्या कारणानं पीपल साठी आपल्याला वर हे बी चं रूप वापरावं लागेल.
People were able to stand and sit and walk on it. People could go to the seashore outside and come in. याच्यामध्ये परत use be able to पुन्हा be चं आपल्याला was किंवा were पैकी आपल्याला were वापरावं लागेल कारण people हे plural आहे. People were able to go to the seashore outside and come in. In time of war, the gates would be closed. Rewrite beginning with the Trojans. Or chain the voice. याला chain the voices म्हणतात कारण हे वाक्य the Trojans न चालू करायचं आपल्याला या सब्जेक्ट घेऊन. मुळात हे उदाहरण पॅसिव्ह वॉइस मध्ये कारण वूड मॉडेल नंतर बी हे बेस फॉर्म इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे आणि त्याच्या पुढे थर्ड फॉर्म क्लोज आलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तर याचं होईल बघा इन द टाइम ऑफ वॉर किंवा तुम्ही शेवटी सुद्धा त्याला घेऊ शकता द ट्रोजन्स वूड क्लोज द गेट्स इन द टाइम ऑफ वॉर. The city was like a strong fortress. Frame a WH type question by replacing the underlined words in the sentence. A strong fortress खाली अंडरलाईन आलेली आहे याच्या ऐवजी आपल्याला WH वर्ड वापरायचा आहे. जर हे लाईक पासून अंडरलाईन असती तर आपण त्याला हाऊ सारखं घेतलं असतं. आता एवढं वाचा बघा द सिटी वॉज लाईक शहर च्या सारखे होते. मग याच्यामध्ये आपल्याला वॉटचा उपयोग करता येईल बघा व्हॉट वॉज द सिटी लाईक. लक्षात ठेवायचं द सिटी या सब्जेक्टच्या आधी आपल्याला हेल्पिंग वर्ब वॉज घ्यावा लागेल. ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी मेक इट एक्सक्लेमेटरी. इथं अ आर्टिकल वापरलेलं अ व्हेरी स्ट्रॉंग सिटी असतं तरी उत्तर तेच झालं असतं. अ स्ट्रॉंग सिटी असताना सुद्धा उत्तर तेच होईल. बघा आर्टिकल अ आल्यामुळे आपण इथं व्हॉट न चालू करतोय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स व्हॉट अ स्ट्रॉंग सिटी ट्रॉय वॉज. पॅरिस a prince of Troy had persuaded Helen, wife of a Greek king Menelaus. पुन्हा हे वॉइसच वाक्य आहे बघा बरं रिराईट बिगिनिंग विथ हेलन म्हणजे हेलन या ऑब्जेक्ट पासून वाक्य चालू करा. उत्तर येईल बघा बरं त्याचं. आणि याच्यामध्ये पुन्हा मी हॅडला लाल कलर मध्ये दाखवलंय म्हणजे हे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणजे आपल्याला हॅडचं हॅड बीन करावं लागेल. हॅड बीन परस्वेडेड बघा हेलन वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनेलस had been persuaded by Paris, a prince of Troy. The Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. पुन्हा याचं फ्रेम WH टाइप क्वेश्चन करायचं आपल्याला टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय. द ग्रीक्स वॉन्टेड वॉन्टला ईडी लागलेले म्हणजे पास्ट टेन्स आहे. याच्यामध्ये वॉज वेअर कुठेही दिसत नाही आपल्याला हॅडही कुठं दिसत नाही म्हणजे याच्यामध्ये 100% डूचं पास्ट फॉर्म असणार रूप डीड असलं पाहिजे. उत्तर होईल बघा त्याचं व्हॉट डीड द ग्रीक्स वॉन्ट टू डू टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय म्हणजे टू इन्फिनिटीचं आपण टू डू केलंय बघा वॉन्ट टू डू फॉर द रॉंग डन टू मेनेलस. दे सेल टू ट्रॉय अँड लेड सीज टू द सिटी. याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो करायचंय. यामध्ये लक्षात ठेवायचंय की सब्जेक्ट कॉमन आलेला आहे दे आणि अँडने हे वाक्य जोडलेलं आहे म्हणजे अँडच्या ऐवजी बट ऑल्सो येणार पण अँडच्या नंतर येणारा शब्द जो आहे तो लेड हे वर्ब आहे आणि सेल्ड हे पण वर्ब आहे म्हणजे लेडच्या आधी जर आपण बट ऑल्सो घेतलं तर सेल्डच्या आधी आपल्याला नॉट ओनली घ्यावं लागेल म्हणजे होईल उत्तर बघा दे नॉट ओनली सेल टू ट्रॉय बट ऑल्सो लेड सीज टू द सिटी. द फायटिंग वेंट ऑन डेली बट द सीज डिड नॉट एंड. त्याचं यूज दो किंवा आपण मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो कारण कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करायचंय बटला काढून दो हे वाक्याच्या सुरुवातीला वापरायचंय. उत्तर होईल दोला आपण मराठीमध्ये जरी तरी म्हणतो बघा म्हणजे हे उत्तर वाचून बघा तुम्हाला लक्षात येईल की जरी द फायटिंग वेंट ऑन डेली तरी द सीज डिड नॉट एंड म्हणजे हे अशा टेक्निकने लक्षात ठेवा उत्तर तुम्हाला लक्षात येईल. दो द फायटिंग वेंट ऑन डेली द सीज डिड नॉट एंड. लक्षात ठेवा दो आणि बट सोबत वापरायचे नाहीत. द सीज डिड नॉट एंड ऍड अ क्वेश्चन टॅग. आता हे वाक्य नकारार्थी स्टेटमेंट आहे नॉट आहे याच्यामध्ये पण डीड स्पष्ट दिसतंय त्याच्यामुळे डीड उत्तर तर येणारच आहे. द सीज सब्जेक्ट ही शी इट पैकी हे इट मध्ये बसेल त्याच्यामुळे द सीज डिड नॉट एंड डिड इट हे याचं क्वेश्चन टॅग होईल. द सीज डिड नॉट एंड ह्याच वाक्याचं मेक इट अफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग अर्थ न बदलता करायचंय. आता काही जण नवीन कार्यक्रम करतील की एंडचं अपोजिट लगेच स्टार्ट किंवा बिगिन असं करण्याची दाट शक्यता आहे आणि मग बिगिनचं पास्ट टेन्स बिगॅन करतील किंवा स्टार्टचं स्टार्टेड करतील. असं करू नका.
उत्तर होईल बघा डू नॉट, डज नॉट, डिड नॉट यांच्याऐवजी आपल्याला फेल टू, फेल्स टू किंवा फेल्ड टू वापरता येईल. जसं डिड नॉट असल्यामुळे फेलला आपण ईडी लावू, फेल्ड टू म्हणजे होईल द सीज फेल्ड टू एंड म्हणजे ते थांबण्यास असमर्थ होते. द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी, यूज बी अनेबल टू. आता इथं अनेबल टू का घेतलंय, कारण याच्या आधी आपण कूडचे 2 उदाहरणं पाहिले होते, त्याच्यात नॉट नव्हतं. हे नकारार्थी असल्यामुळे कूड नॉट असल्यामुळे याच्यात अनेबल टू वापरावं लागेल आणि कूड पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळं वॉज घ्यायचं का वर घ्यायचं हे सब्जेक्ट ठरवायचंय. द ग्रीक्स प्लुरल मध्ये आहे सब्जेक्ट, त्याच्यामध्ये ग्रीक्स वर अनेबल टू टेक द सिटी. द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे, यूज बी अनेबल टू. पुन्हा कुड नॉट आलेलं आहे आणि ट्रोजन्स हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे द ट्रोजन्स वर अनेबल टू फोर्स देम टू सेल अवे. The brave Hector was at last killed by Achilles. Rewrite beginning with Achilles. म्हणजे बाय एजंटनं सब्जेक्ट म्हणून सुरुवात करायची आपल्याला चेन वाईस म्हणजे पॅसिव्हचं ऍक्टिव्हाइज करायचं आहे. Achilles at last killed the brave Hector. हे त्याचं झालं वॉइस. The brave Hector was at last killed by Achilles whom none could resist. ज्याला कोणी थांबू शकत नव्हतं. Underline the subordinate clause and name it. यामध्ये पुन्हा बघा whom none could resist, who, which, whom, whose, that असे जे काही रिलेटिव्ह प्रोनाउन आहे त्याच्या आधी जर नाऊन येत असेल तर ते 100% ऍडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात करतात. अकिलस हे नाऊन आहे, अकिलशी संबंधित whom आहे, त्याच्यामुळं whom none could resist हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. The Greeks were longing to see their homes again. Were longing याचा आपला टेन्स ओळखायचा. वर हे पास्ट टेन्स दाखवेन आणि लॉन्जिंग हे कंटिन्युअस. कंटिन्यूची स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, काही तर बरेच जण चुकू शकतात. अंडरलाइन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. सब्जेक्ट हा कधी पण लक्षात ठेवायचा. इंग्लिश मध्ये जनरली वर्बच्या आधी सब्जेक्ट असतो. पहिलंच उदाहरण बघा, पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. हॅड ब्रॉट हे याच्यातलं वर्ब आहे, ते मुद्दाम करून मी वेगळ्या कलर मध्ये पुढे दाखवेल आणि पॅरिस हे त्याच्या आधी येणारं सब्जेक्ट. बघा पॅरिस हॅड ब्रॉट, मग पॅरिस यातलं काय झालेलं आहे सब्जेक्ट. द ग्रीक्स वेटेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय. वेटेड हे याच्यातलं वर्ब आहे आणि ते मुद्दाम मी पुरं हिरव्या रंगात दाखवलेलं आहे. बघा बरं, हे बघा म्हणजे त्याच्या आधीचं सब्जेक्ट तुम्हाला लक्षात येईल. द ग्रीक्स हे याच्यातलं काय झालं सब्जेक्ट. द ग्रीक आर्मी सेल्ड टू ट्रॉय. याच्यामध्ये सेल्ड हे पुन्हा वर्ब आहे, ते मी हिरव्या रंगात दाखवेल आणि त्याच्या आधीचं द ग्रीक आर्मीज हे सब्जेक्ट लाल रंगात दाखवेल. पहा, द ग्रीक आर्मी सेल्ड टू ट्रॉय. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड. याच्यामध्ये फॉट हे वर्ब मी हिरव्या रंगात दाखवेल. टू हे याच्यातलं ऍडवर्ब आहे, त्याच्याशी आपला काही संबंध नाहीये, पण द ट्रोजन्स हे यातलं सब्जेक्ट आहे. द फायटिंग वेंट ऑन. वेंट ऑन हे याच्यातलं वर्ब आहे, ते मी हिरव्या रंगात दाखवले आणि द फायटिंग हे याच्यातलं सब्जेक्ट पण आहे. अंडरलाइन द जेरंड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर जेरंड्स काय आहे. तर जेरंड्स हे क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजे धातूला आयएनजी प्रत्यय लागतो. म्हणजे वी आयएनजी जर आलं आणि ते जर नाऊनचं काम करत असेल तर त्याला जेरंड म्हणतात, त्यालाच वर्बल नाऊन सुद्धा म्हणतात. ते फक्त आपल्याला अंडरलाइन करायचं आहे. बघा बरं, पहिल्या वाक्यामध्ये गार्डनिंग इज अन आर्ट. मग इज वर्ब आहे, त्याच्या आधी आलेलं गार्डनिंग आयएनजी लागलंय त्याला. बघा बरं, म्हणजे हे याच्यातलं काय झालेलं आहे जेरंड झालेलं आहे आणि ते सब्जेक्ट सुद्धा आहे, नाऊन सुद्धा आहे. कुकिंग इज अ सायन्स. इज वर्ब आहे, त्याच्या आधी आलं कुकिंग हे काय झालेलं आहे नाऊन, पुन्हा हे झालेलं आहे जेरंड, वर्बल नाऊन त्याला म्हणतो आपण. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. रीडिंग हे याच्यातलं जेरंड आहे आणि ते पुन्हा वर्बल नाऊन आहे. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. याच्यामध्ये 2 जेरंड आलेले आहेत, बघ लक्षात ठेवा. 2 जेरंड्स आहेत, रीडिंग आणि रायटिंग. दोघाला आयएनजी लागलेलं नाऊनचं काम करतायत ते. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग, दोघांनाही मी अंडरलाईन केलेलं आहे. द फायटिंग वेंट ऑन. याच्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्टच फायटिंग. द फायटिंग, फायटिंग हे काय झालं याच्यातलं जेरंड झालेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील जे 9thला आहेत, 9thला सेकंड टर्मच्या युनिटमध्ये सेमी इंग्लिशला आहे आणि पहिल्याच टर्ममध्ये ते इंग्लिश मिडियमच्या स्टेट बोर्डला आहे, हा धडा द फॉल ऑफ ट्राय. सेकंड पार्टमध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद मित्रांनो.